समस्त ग्रामस्थ सर्वच विद्यार्थी वर्ग, आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव या उत्सवाचे औचित्य साधून या ठिकाणी मी सुरुवातीला स्तवन तसेच गणपतीचं भजन आणि ईश्वराचं रूप सादर करण्याचा प्रयत्न करतो। माझे गुरुवर्य श्री नामदेव पिंगुळकर, कैलासवासी नामदेव पिंगुळकर हे प्रख्यात संगीताचार्य श्री पोतकर बुवा यांचे पट्ट शिष्य, तसेच माझे दुसरे गुरु कैलासवासी प्रमोद सुतार बुवा पोकरण श्री बाबर मिस्त्री यांचे शिष्य, तसेच दादा परब ज्यांच्याकडे पक्वाच विशारदपर्यंत किमान 9 ते 10 वर्ष शिक्षण घेतलं। आम्ही त्यावेळी लहान असतानाच सामंत सर नक्की त्या क्लासला यायचे आणि त्यांची सुद्धा आम्हाला एक मार्गदर्शकाची भूमिका कायमच लाभली। तसेच माझे चौथे गुरु श्री प्रकाश बुवा चिले मुंबई प्रख्यात गायक, त्यांच्याकडे सुद्धा मी मार्गदर्शन घेतोय। यानिमित्त सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, मित्रपरिवार, श्रोते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। खास करून आमच्या विद्यार्थ्यांच्या आणि माझ्या विनंतीला मान देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आघाडीचे समालोचक, आमचे गुरुस्थानी मार्गदर्शक श्री राजाजी सामंत यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतायत, त्यांना सुद्धा मी माझ्या क्लासच्या वतीने धन्यवाद देतो। तसेच या ठिकाणी हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे हे साऊंडचे मालक श्री पिंगुळकर यांनाही धन्यवाद देतो। तसेच या सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे। धन्यवाद धन्यवाद। ओके, जरा सा बेस दे हार्मोनियम।
ज्याच्या कृपेचा मजला भजाला, जन्मोजन्मांतरीचा भवताप गेला, श्री दत्त ऐसा उपदेश केला, श्री दत्त ऐसा उपदेश केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा विसरू कसा मी गुरुपादुकाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव, श्री पंढरीनाथ, गणपती गजानन, गुरुदत्तात्रय, परमपूज्य टेंबे स्वामी, देवनिजेश्वर, हर 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 हर, देवी भावई, आई यक्षणी, रंग देवते तुझा बजरंग सापा सारे निज घरे सापा गम पानी बदम बग गम बदनी बदम बग सापा सारे श्री गणनायक हे ओंकार, श्री गणनायक हे ओंकार, श्री गणनायक हे ओंकार, श्री
सादरीकरण श्रावण महिना आणि गणपतीचे वेध लागले आणि माहोल अगदी भक्तिपूर्ण होऊन गेलाय. म्हणून या ठिकाणी या सर्व कलाकारांसाठी एकदा उत्स्फूर्त आणि उदंड टाळ्यांचा प्रतिसाद द्या. साथसंगत सुद्धा अप्रतिम. गायक कलाकार किती गातो त्यापेक्षा काय गातो याला महत्व असतं. वादक कलाकार काय वाजवतो त्यापेक्षा किती वाजवतो त्यापेक्षा काय वाजवतो याला महत्व असतं. त्यामुळे हा त्रिवेणी संगम या ठिकाणी जुळून आला आणि त्यामध्ये ह्या सगळ्या कोरसच्या सदस्यांनी अनोखी रंगत भरली. आणि अजून साऊंड ऑपरेटरसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद द्या, कारण त्यांनी सुद्धा खूप काम या ठिकाणी बजावलंय. रूपाचा अभंग या ठिकाणी रूपाच्या अभंगाला सुरुवात करतायत बुवा महेंद्र पिंगुळकर. हॅलो हॅलो, जरा पेटीचा थोडासा आवाज कमी बस. रूप पाहता पाहता लोचनी लोचनी लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता पाहता
रूप पाहता लोचनी सुख झाले हो सादरी. किती जुना अभंग आहे. काल होता आज आहे, सूर्यचंद्र असेपर्यंत तो चिरत आलाय. नाहीतर काही वर्षापूर्वी माहेरची साडी आली, वर्षभर गाजली, नंतर त्या साडीचं गोंधळ झालं. नंतर घागर नळाला लाव, बाई वाड्यावर या, मुंगी बदनाम हो गई शिला की जवानी. कधी गाणी येतात कधी जातात ते कळत सुद्धा नाही, कारण त्यामध्ये भावार्थ नसतो. क्षणिक सुख देऊन जातात, परंतु दिशादर्शक भावार्थ तुम्हाला जर पाहायचा असेल तर तो फक्त आणि फक्त अभंगरूपी कवनातून आपल्याला अनुभवता येतो. म्हणून संत असं म्हणतात, भंग नाही नाम तयाचे ठेविले अभंग, अभंगाची गोडी कोण जाणे. त्या अभंगाची कास धरून अवघा भजनी मेळा भजनात दंगून केला, रंगून केला. पुन्हा एकदा त्या सर्व कलाकारांसाठी उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो. गजल सर्वांनाच तुम्हा आम्हालाच या माणगाव भूमीमध्ये हा कार्यक्रम करण्याची संधी लाभली, त्याबद्दल एक गजरूपी सेवा म्हणून दत्त महाराजांचा गजर घेतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. टेंबे स्वामींच्या या पावन भूमीमध्ये